अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ या आपल्या भक्तिमय आणि आध्यात्मिक परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, यंदा वटपौर्णिमा नेमकी 29 जूनला आहे की 30 जूनला? अधिक ज्येष्ठ महिन्यामुळे निर्माण झालेला हा संभ्रम सध्या अनेक सुहासिनी भगिनींच्या मनात आहे. कोणी म्हणत आहे 29 जून, तर कोणी सांगत आहे 30 जून. काही पंचांगामध्ये वेगळी माहिती, तर सोशल मीडियावर वेगळेच दावे. अशा पद्धतीत अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, नेमकी पूजा कोणत्या दिवशी करायची, व्रत कधी करायचं, उपवास कधी सोडायचा, शुभ मुहूर्त कोणता आहे आणि शास्त्रानुसार योग्य दिवस कोणता. जर तुमच्याही मनात हे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण वटपौर्णिमेची योग्य तिथी, शुभ मुहूर्त, उपवासाची वेळ, पूजेची पद्धत, वटवृक्षाचे धार्मिक महत्व आणि या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून आजच्या विषयाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया की यंदाची वटपौर्णिमा नेमकी कधी आहे. यंदा अधिक ज्येष्ठ महिना आल्यामुळे अनेक ठिकाणी तारखांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे अनेक महिला योग्य दिवस कोणता याचाच शोध घेत आहेत. पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 28 जून रोजी पहाटे 3:06 होणार आहे, तर पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 30 जून रोजी पहाटे 5:26 होणार आहे. आता प्रश्न असा पडतो की पूजा नेमकी कोणत्या दिवशी करायची. याचे उत्तर हिंदू धर्मातील उदय तिथीच्या नियमानुसार मिळते. धर्मशास्त्रात अनेक व्रत आणि सणांमध्ये उदय तिथीला विशेष महत्व दिले जाते. म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जी तिथी चालू असते ती तिथी त्या व्रतासाठी ग्राह्य धरली जाते. 29 जून रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी अस्तित्वात आहे. म्हणूनच उदय तिथीच्या नियमानुसार वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा 29 जून रोजीच केली जाणार आहे. म्हणून महाराष्ट्रातील महिलांनी 29 जून रोजीच वटपौर्णिमा ही साजरी करावी असं सांगितलं जात आहे. यामुळे तारखेबाबत असलेला संभ्रम आता दूर झाला असेल अशी मी आशा करते. स्वामी भक्तांनो, आता जाणून घेऊया या दिवशीचे शुभ मुहूर्त. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा सकाळच्या वेळेत करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी अमृत मुहूर्त हा पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:11 आहे. त्यानंतर शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 असणार आहे. तसेच अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:25 पासून ते दुपारी 12:20 असणार आहे. या वेळेत वडाच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जातं. मात्र एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी, सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:27 राहू काळ आहे. शक्यतो या वेळेमध्ये पूजा करणं टाळावं असं देखील सांगितलं जात आहे. स्वामी भक्तांनो, आता जाणून घेऊया उपवासाबद्दल. वटपौर्णिमेचा उपवास हा अत्यंत श्रद्धेने केला जाणारा उपवास आहे. अनेक महिला सूर्योदयापासून उपवास सुरू करतात. काही महिला निर्जला उपवास करतात, म्हणजे दिवसभर पाणी न पिता व्रत करतात. तर काही महिला फलाहार करून व्रत करतात. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, म्हणून आपल्या शरीराला झेपेल अशाच प्रकारचा उपवास करावा. उपवास हा भक्तिभावाने आणि श्रद्धेने केला पाहिजे. शरीराला त्रास होईल अशा प्रकारे व्रत करणं योग्य नाही. संध्याकाळी वडाच्या झाडाची पूजा पूर्ण झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून पतीचे दर्शन घेऊन उपवास सोडला जातो. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडण्याची परंपरा देखील आहे. मात्र बहुतांश महिला संध्याकाळी पूजा झाल्यानंतर सात्विक भोजन करून उपवास सोडतात. आपल्या घरातील परंपरा आणि प्रथेनुसार उपवास सोडावा. स्वामी भक्तांनो, आता एक महत्वाचा प्रश्न, यंदा अधिक ज्येष्ठ महिना आल्यामुळे एवढा संभ्रम का निर्माण झाला? याचे कारण म्हणजे यावर्षी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास आला आहे. अधिक मासाला
पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. धार्मिक दृष्टिकोनातून अधिक मासाला अत्यंत महत्व आहे. मात्र या काळात अनेक मुख्य सण आणि नैमित्तिक व्रते ही साजरी केली जात नाहीत. त्यामुळे वटपौर्णिमा अधिक ज्येष्ठ महिन्यात न करता निज ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. याच कारणामुळे यंदा वटपौर्णिमेच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र उदय तिथीनुसार 29 जून हाच दिवस योग्य मानला जात आहे. स्वामी भक्तांनो, आता जाणून घेऊया वटपौर्णिमेचे धार्मिक महत्व. हिंदू धर्मात वटपौर्णिमा ही विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्वाचं व्रत मानलं जातं. पतीला दीर्घायुष्य लाभावं, त्यांचे आरोग्य उत्तम राहावं, कुटुंब सुखी राहावं आणि अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं या भावनेने हे व्रत केले जाते. हे व्रत श्रद्धा, निष्ठा, समर्पण आणि प्रार्थना यांचे प्रतीक मानले जाते. स्वामी भक्तांनो, वट म्हणजे वडाचे झाड. हे झाड शेकडो वर्ष जगतं, म्हणून ते दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. वडाच्या झाडाच्या विशाल फांद्या, दूरवर पसरलेल्या पारंब्या आणि त्याची स्थिरता हे सर्व कुटुंबाच्या विस्ताराचे आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये त्रिमूर्तींचा वास असतो. मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान महादेवांचा वास करतात असं मानलं जातं. म्हणूनच वडाच्या झाडाला विशेष पूजनीय स्थान प्राप्त झालं आहे. स्वामी भक्तांनो, आता जाणून घेऊया या दिवशी नेमकं काय करावं. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, मन शांत ठेवून व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर पूजेचे साहित्य तयार करावे. हळद, कुंकू, अक्षता, फुले, विड्याची पाने, सुपारी, फळे आणि सुती दोरा किंवा कच्चा सूत तयार ठेवावा. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम नमस्कार करावा. त्यानंतर झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावं. काही ठिकाणी दूध देखील अर्पण केलं जातं. नंतर हळद कुंकू वाहावं, फुले अर्पण करावीत, अक्षता वाहाव्यात आणि मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर वडाच्या झाडाभोवती सुती दोरा गुंडाळला जातो. काही ठिकाणी 7 प्रदक्षिणा घालतात, काही ठिकाणी 11 प्रदक्षिणा घालतात, तर काही ठिकाणी 108 प्रदक्षिणांची परंपरा आहे. आपल्या घरातील आणि आपल्या परिसरातील परंपरेनुसार हे करावं. प्रदक्षिणा घालताना ईश्वराचे नामस्मरण करावे. मनात भक्तिभाव ठेवावा. घाई करू नये. पूजा ही शांत मनाने करावी. स्वामी भक्तांनो, वटपौर्णिमेचे महत्व सती सावित्रीच्या निष्ठेशी जोडलेले आहे हे मानलं जातं. म्हणून या दिवशी सावित्रीचे स्मरण केलं जातं. तिच्या दृढ निश्चयाचे स्मरण केले जाते. तिच्या अखंड श्रद्धेचे स्मरण केले जाते. यामुळे या व्रताला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. पूजनानंतर अनेक महिला एकमेकींना हळद कुंकू लावतात, वाण देतात, फळे देतात आणि परस्परांना शुभेच्छा देखील देतात. हा दिवस केवळ व्रताचा नसून सौहार्द, प्रेम आणि कुटुंबातील एकतेचं प्रतीक मानला जातो. स्वामी भक्तांनो, या दिवशी दानधर्माला देखील विशेष महत्व आहे. गरजू व्यक्तींना अन्नदान, फळदान किंवा वस्त्रदान केलं तर पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. दान करताना अहंकार नसावा, सेवेची भावना असावी, कारण दानाचे खरे महत्व त्यामागील भावनेत असते. आता जाणून घेऊया या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. जर उपवासाचा संकल्प केला असेल तर तो अर्धवट सोडू नये. प्रकृतीचा त्रास असल्यास सुरुवातीपासूनच फलाहाराचा पर्याय निवडावा. पूजा घाईघाईत करू नये. राग, चिडचिड, वादविवाद, कटू शब्द यापासून दूर राहावं. मन प्रसन्न ठेवावं. वडाच्या झाडाच्या फांद्या, पाने किंवा पारंब्या तोडू नयेत. पूजा करताना श्रद्धा ही सर्वात महत्वाची आहे. मन दुसरीकडे ठेवून पूजा करू नये. नामस्मरणासह पूजा करावी. स्वामी भक्तांनो, वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर श्रद्धा, समर्पण, संस्कार आणि कुटुंबाच्या मंगल कामनेसाठी केलेली प्रार्थना आहे. या दिवशी वडाच्या झाडाला घातलेल्या प्रदक्षिणा, मनापासून केलेली प्रार्थना आणि ईश्वराचे केलेले स्मरण हे सर्व जीवनात सकारात्मकता निर्माण करण्यास प्रेरणा देतात. म्हणून या दिवशी भक्तिभावाने पूजा करा. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. ईश्वराचे स्मरण करा आणि मनात सकारात्मक विचार ठेवा. तुम्हा सर्व सुहासिनी भगिनींना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. भगवान श्रीहरी, महादेव
आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबातील महिलांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.